नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. झाडाखाली गाडी पार्क केल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतो ना, त्याच्याबद्दल एक शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्ही बघू शकता पालापाचोळा आहे तो इथे जमा झालेला आहे. त्याच्यामुळे जो ड्रेनेज आहे ना ते ब्लॉक होऊ शकतं आणि ते ब्लॉक झालं तर आतमधले जे पार्ट्स आहेत ना ते गंजू शकतात आणि लिकेजसुद्धा बाहेर ठिकाणी होऊ शकतं. दुसरं असतं बर्ड ड्रॉपिंग्स. आता गाडी माझी प्रोटेक्टेड आहे. आता हे बघा बर्ड ड्रॉपिंग्स सगळे निशाण तुम्हाला दिसेल. हे जे बर्ड ड्रॉपिंग्स असतात ना मित्रांनो, जर गाडी प्रोटेक्टेड नसेल तर ते ॲसिडिक नेचर असतं. ॲसिडिकमुळं ह्याच्या गाडीचा पेंट आहे ना तो पूर्णपणे खाऊन टाकतात. सो तो एक मेन कन्सर्न आहे. दुसरा, गाडी झाडावर आहे ना मुंग्या वगैरे असतात बरोबर, कीटक असतात बारीक वगैरे. ते कीटक जर तुमच्या गाडीवर पडले ठीक आहे तर त्या कीटक जे पडतात ना त्याला मुंग्या लागतात आणि मुंग्या लागल्यानंतर ह्या डक्टमधून आतमध्ये जाऊ शकतात. मग ते डॅशबोर्डमध्ये घुसणार आणि गाडीच्या आतमध्ये घुसू शकतात. हा एक मोठा कन्सर्न आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अशा जर तुम्ही बघू शकता, हा पालापाचोळा तुमच्या याच्यावर सुद्धा पडला आहे. कुठे? वायपरच्या इथे. तुम्ही असाच वायपर वापरता आणि तसा वायपर वापरल्यानं या काचेवर आहे ना जे मार्किंग्स येतात आणि ते मार्किंग्स आहे ना रात्री ड्राईव्ह करताना खूप त्रासदायक असतात. तर हा मोठे काही इफेक्ट आहेत आणि जर झाड पडलं तर डॅमेज तर होणारच आहे. बट काही वेळेस ऑप्शन नसतो. अशा वेळेस ठीक आहे, गाडी प्रोटेक्टेड असेल तर बेस्ट आहे. दुसरं तुम्ही कवरसुद्धा यूज करू शकता आणि जर तुम्हाला बर्ड ड्रॉपिंग दिसलं तर पटकन ते तुम्ही साफ करूनसुद्धा घ्या. शॉर्टमध्ये टिप होती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.